हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6 श्लोक क्रमांक 37. अर्जुन उवाच अयतिः श्रद्धयोपेतो योगाचलितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति. भाषांतर. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्ग भ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योगाला कोणती गती प्राप्त होते? तर प्रेक्षक हो, मागील भागामध्ये आपण पाहिलं की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जर आपण आपलं मन संयमित केलं आणि योग्य साधनांद्वारे प्रयत्न केले तर आपल्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, म्हणजेच आपण आत्मसाक्षात्कारी होऊ शकतो. परंतु अर्जुन हे जाणतो की ज्यामध्ये यशस्वी होण्याची संभावना असते त्यामध्ये अयशस्वी होण्याचीही संभावना असतेच, कारण मन नियंत्रित करण्यामध्ये 2 अडथळे आहेत. पहिला म्हणजे आळस, म्हणजे जे करायला हवं ते न करण्याची इच्छा, जितके प्रयत्न करणं आवश्यक आहे तेवढे न करणं होय. आणि दुसरा अडथळा म्हणजे आपण मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न तर करू, परंतु मन आपल्या इंद्रियांसमोर असणाऱ्या इंद्रिय विषयांमुळे विचलित होतं. उदाहरणार्थ, काही योगी सुरुवातीला तर खूप श्रद्धेनं, अत्यंत उत्साहानं ध्यान, तपस्या आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग स्वीकारतात, परंतु कालांतराने मन नियंत्रणात नसल्यानं, भौतिकतेच्या मायेच्या प्रभावानं हळूहळू त्याची भक्ती मार्गावरील दृढता कमी कमी होत जाते. त्यांना धन, मान, सन्मान किंवा इंद्रिय सुख यांचं आकर्षण वाटू लागतं. हळूहळू त्यांचं ध्यान, साधना कमी होते आणि ते पुन्हा भौतिक जीवनात गुंततात. अशा अयशस्वी योगाची पुढं काय गती होते असं अर्जुन येथे विचारत आहे. परंतु प्रेक्षक हो, आत्मसाक्षात्काराचं शाश्वत ज्ञान भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. त्यानुसार आपण हे शरीरही नाही आणि मनही नाही, तर आपण केवळ आत्मा आहोत. या सच्चिदानंद आध्यात्मिक ज्ञानाद्वारे आपल्याला आत्मसाक्षात्काराची प्राप्ती होते आणि तेव्हाच आपण सुखी होऊ शकतो. हे ज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्काराचं मूळ तत्व आहे. उदाहरणार्थ, एखादा अभिनेता नाटकात भिकाऱ्याची भूमिका करतो. नाटक संपल्यावर तो आपली खरी ओळख विसरत नाही, कारण त्याला माहीत असतं की तो प्रत्यक्षात भिकारी नसून एक अभिनेता आहे. त्याचप्रमाणे आत्मा हा तात्पुरत्या शरीराच्या भूमिकेत असला तरी त्याचं खरं स्वरूप सच्चिदानंदमय आहे. जेव्हा ही जाणीव दृढ होते तेव्हा आत्मसाक्षात्काराची प्राप्ती होते. आत्मसाक्षात्काराची प्राप्ती ही ज्ञानमार्ग, अष्टांग योगाचा अभ्यास किंवा भक्तियोगाद्वारे होते. परंतु आपण 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला 9व्या-10व्या श्लोकापासून बघत आलो आहोत की अष्टांग योगाची सुरुवात यम, नियम, आसन, प्राणायाम वगैरे गोष्टींनी होते की जी प्रक्रिया कलियुगामध्ये करणं खूप कठीण आहे. बऱ्याच प्रक्रिया केल्यानंतर मग शक्तिशाली भगवंतांना शरण जाण्याची गोष्ट केली जाते. खरं तर या कुठल्याही यम नियमानं नियंत्रित न होणारं मन तेच शक्तिशाली भगवंत नियंत्रित करू शकतात, हे आपण आत्तापर्यंत जाणलेलंच आहे. उदाहरणार्थ, प्रचंड वेगाने धावणारा आणि उधळलेला घोडा सामान्य माणसाच्या नियंत्रणात येत नाही, परंतु कुशल घोडे स्वार्थाला सहज नियंत्रित करू शकतो. त्याचप्रमाणे चंचल आणि बलवान मन यम, नियम, तपश्चर्या किंवा स्वतःच्या प्रयत्नांनी पूर्णपणे नियंत्रित करणं अत्यंत कठीण आहे. परंतु मन जेव्हा भक्तियोगाद्वारे सर्व शक्तिमान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केलं जातं, श्रीकृष्णांच्या नाम, रूप, गुण आणि लीलांमध्ये गुंततं, तेव्हा भगवंतांच्या कृपेनं ते सहज नियंत्रित होतं आणि मग शांत आणि स्थिरही होतं. म्हणजे जर साधक भगवंतांच्या भक्तीमध्ये दृढ राहिला तर त्याच्या मनाला मायेची प्रलोभने सहज विचलित करू शकत नाहीत. म्हणूनच भक्तियोगाला कलियुगातील सर्वात सुरक्षित आणि सुलभ मार्ग मानलं जातं. म्हणून इतर ज्या काही विधी आहेत, योग आहेत, त्या सर्व योगांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे भक्तियोग, कारण इतर योग्यांनाही भक्तियोगापर्यंत प्रगत व्हावंच लागतं जर त्यांना भगवत प्रेम प्राप्त करायचं असेल तर. उदाहरणार्थ, एखाद्या मोठ्या इमारतीच्या छतावर जाण्यासाठी जिना, लिफ्ट किंवा एस्केलेटर असे अनेक मार्ग असू शकतात. जिन्याने जाण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात, एस्केलेटरने थोडे कमी, परंतु लिफ्टमध्ये बसल्यावर माणूस सहज आणि जलदपणे छतावर पोहोचतो. त्याचप्रमाणे
ज्ञानयोग, कर्मयोग आणि अष्टांगयोग हे आध्यात्मिक उन्नतीचे मार्ग आहेत, परंतु भगवंतांप्रती प्रेम जागृत करण्यासाठी शेवटी भक्तीचीच आवश्यकता असते. भक्तियोग हा जणू आध्यात्मिक लिफ्टच आहे, जो साधकाला थेट भगवत प्रेम आणि भगवत प्राप्तीकडे घेऊन जातो. अशा प्रकारे भगवत साक्षात्काराचा भक्तियोग अत्यंत सहज सुलभ मार्ग असल्यामुळे या युगासाठी विशेष करून योग्य आहे. आपण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 40व्या श्लोकामध्ये पाहिलं की भगवंत सांगतात, भक्तियोगाच्या दिव्य मार्गावर अल्पशी प्रगती केल्यानंही मनुष्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या अंधाऱ्या खोलीत छोटासा दिवा लावला तरी अंधकार भेदला जातो. त्याचप्रमाणे अल्पशी भगवत भक्ती देखील अज्ञान, भय आणि मायारूपी अंधकार कमी करण्यास सुरुवात करते आणि मनुष्याला मोक्षाच्या दिशेने नेते. ती भक्ती वाया जात नाही किंवा कमीही होत नाही, तर खूप थोडीशी भक्ती केल्यानंही मनुष्य मोठमोठ्या भयापासून म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रापासूनही मुक्त होतो. जर मनुष्यानं या जीवनामध्ये 1% भक्ती केली आणि त्याचा मृत्यू झाला तर एकतर त्याला पुढील जीवन खात्रीनं मनुष्याचंच मिळतं आणि तो त्या जीवनामध्ये भक्ती 2% पुढे चालू करू शकतो, किंवा कोणी या जीवनामध्ये 99% भक्ती केली आणि त्याचा मृत्यू झाला तर पुढील जीवनामध्ये तो राहिलेली 1% भक्ती करून भगवत धाम गाठू शकतो. म्हणजे कोणी आध्यात्मिक जीवनामध्ये अल्पशी प्रगती केल्यानंतरही अयशस्वी झाला तरी त्याला पुढचा जन्म एखाद्या धनवान कुटुंबामध्ये मिळतो, जेणेकरून त्याला भक्ती करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तेथे धन मिळवण्यासाठी वेळ देण्याची गरज पडत नाही, तर केवळ भक्तीच करायची असते. किंवा एखाद्या विद्वान ब्राह्मणाच्या भक्ताच्या घरी जन्म मिळतो की जेथे त्याला भक्ती करण्यासाठी कोणतेही अडथळे नसतात, तर उलट भक्ती करण्यासाठी प्रशिक्षण, प्रोत्साहनच मिळतं. अशा कुटुंबांमध्ये जन्म मिळवण्यासाठी सर्वसाधारण लोक खूप जास्त पुण्य करतात. परंतु जर कोणी कृष्ण भक्तीमध्ये आला आणि त्यामध्ये अयशस्वी जरी झाला तरीही पुढील जीवनामध्ये तो सहजच अशा हव्याशा वाटणाऱ्या कुटुंबांमध्ये जन्म मिळवून त्याची राहिलेली भक्ती पूर्ण करून भगवत धाम गाठू शकतो. म्हणून कलियुगामध्ये आत्मसाक्षात्कारासाठी भक्तियोगाचा स्वीकार करणं सहज सुलभ आहे, परंतु तेच ज्ञानमार्ग आणि अष्टांग योग हे मार्ग कलियुगामध्ये अनुसरण्यास अत्यंत कठीण आहे. कारण ज्ञानयोगामध्ये उपनिषदे, पुराण, वेद इत्यादींचं अध्ययन, पठण, अभ्यास करावा लागतो. त्यासाठी संस्कृत शिकावं लागतं. एका श्लोकाचे हजारो अर्थ होऊ शकतात. त्यामुळे अशा गुरूंची आवश्यकता असते की जे योग्य अर्थ सांगतील. कलियुगामध्ये या सर्वांसाठी आपल्याकडे वेळ तरी आहे कुठे? तसेच ध्यानयोगामध्ये घरदार सोडून तपस्या करावी लागते, ब्रह्मचारी व्हावं लागतं, परंतु कलियुगी लोकांसाठी हे शक्य नाही. म्हणून इतर सर्व योग कलियुगामध्ये व्यवहार्य नाहीत. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी तो या योगांद्वारे आत्मसाक्षात्कार करून घेण्यास अपयशीच ठरतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीनं उंच पर्वताच्या शिखरावर पायी चढण्याची इच्छा केली, परंतु तो दररोज अभ्यास न करता, शिस्त न पाळता आणि आवश्यक त्याग न करता केवळ इच्छाच करत राहिला, त्यासाठी पुरेशी शक्ती कमावली नाही, वेळ दिला नाही, आवश्यक तयारी केली नाही, तर त्याला यश मिळणं कठीण आहे, बरोबर? त्याचप्रमाणे कलियुगातील मनुष्याचं आयुष्य अल्प, मन चंचल आणि जीवन व्यस्त असल्यामुळे ज्ञानयोग आणि अष्टांग योगासाठी लागणारी कठोर शिस्त, एकांतवास, इंद्रिय निग्रह आणि दीर्घकालीन साधना पाळणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे बरेच असे लोक या मार्गांमध्ये पूर्ण यश मिळवू शकत नाहीत. म्हणूनच कलियुगामध्ये आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा सराव करणं म्हणजे मायेविरुद्ध युद्ध पुकारल्यासारखंच आहे. कारण माया मनुष्यासमोर खूप सारी प्रलोभने टाकते आणि त्यामध्ये बरेच असे लोक पथभ्रष्ट होतातही. उदाहरणार्थ, एखादा उपवास करीत असतो, परंतु दिवसभर त्याच्या मनात खाद्यपदार्थांचेच विचार येत राहतात. बाह्यरूपानं संयम असला तरी अंतर्मनात इच्छा कायम असते. योगाभ्यासातही असंच घडू शकतं. किंवा एखादा मनुष्य धूम्रपान सोडण्याचा निश्चय करतो, परंतु जुने मित्र, सवयी आणि मनातील इच्छा यांमुळे तो पुन्हा त्याच सवयींकडे ओढला जातो. त्याचप्रमाणे योगाभ्यासी मन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, पण माया त्याला जुन्या भौतिक आसक्तींकडे खेचते. परंतु असं का होतं माहिती आहे? कारण आपण कलीचे दास आहोत आणि ते सुद्धा पगार न घेणारे दास. जेव्हा आपण कलीच्या मायाजालापासून दूर जाऊन भक्तियोग करू लागतो, तेव्हा कली पगार न घेणाऱ्या नोकराला सोडू इच्छित नसल्यामुळं मायादेवी आपल्यापुढं अनेक प्रलोभने टाकते आणि भक्ती मार्गावर गंभीर नसणारा मनुष्य त्यास बळी पडतो. उदाहरणार्थ,
कोणी अष्टांग योग शिकण्यासाठी जातो, ते शिकून घेतो आणि तेच इतरांना शिकवण्यासाठी फी आकारतो, कारण त्यामुळे शरीराला लाभ होतो. अशा गोष्टी या संसारामध्ये खूप फोफावत आहेत. अन्न, योगा, कपडे, सौंदर्य प्रसाधने अशा गोष्टी कलियुगामध्ये खूप चालतात. परंतु भक्तियोगामध्ये चांगली साधना केल्यानं माया आपल्यावर प्रभाव टाकूच शकत नाही, कारण आपण मानसिक रूपानं शक्तिशाली झालेला असतो. जसा रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यावर संसर्गजन्य रोगांचा प्रभाव कमी होतो, तसा नियमित भक्ती करणारा मनुष्य याच जीवनात काम, क्रोध, लोभ यांसारख्या माईक आक्रमणांना बळी पडत नाहीच. तसेच भक्तियोगामुळे अंतःकरणाची आध्यात्मिक शक्ती वाढल्यानं भौतिक प्रलोभनांचा प्रभावही कमी होतो. जसे जोरदार वादळात खोल मुळे असलेले वृक्ष उन्मळून पडत नाहीत, तसेच श्रीकृष्ण भक्तीमध्ये दृढ झालेल्या व्यक्तीचं मन मायेमुळे सहज विचलित होत नाही. म्हणूनच नियमित भक्तियोग मनुष्याला मानसिकच नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्याही सामर्थ्यवान बनवतो, ज्यामुळे तो मायेला बळी न पडता भगवंतांच्या सेवेमध्ये स्थिर राहू शकतो. अशा प्रकारे जो कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवत भक्तीमध्ये ठाम असतो, तोच कृष्णांजवळ जाऊ शकतो. म्हणून भक्तीपासून विचलित करणाऱ्या मायादेवीच्या परीक्षांमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हावंच लागेल. त्यासाठीच भक्ती योग आहे, जो कोणीही केव्हाही करू शकतो, तोही सोप्या पद्धतीनं, म्हणजेच हरे कृष्ण महामंत्राच्या जप आणि कीर्तनानं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कारण भक्तियोगामध्ये मनाला रिकामं ठेवण्याचा प्रयत्न केला जात नाही, तर ते श्रीकृष्णांच्या नाम, रूप, गुण आणि लीलांमध्ये गुंतवलं जातं. त्यामुळे मनाला उच्च उत्कृष्ट रस मिळाल्यानं निकृष्ट आकर्षणांपासून दूर राहणं तुलनेनं सोपं होतं. तसेच भक्तियोगामधून जरी कोणी पथभ्रष्ट होत असताना दिसला, तरी इतर भक्त त्याला ओढून भक्ती मार्गावर परत आणतात. परंतु ज्ञानयोगामध्ये आणि अष्टांग योगामध्ये साधक एकटाच असतो. म्हणून आपण भक्तियोगामध्ये भक्तांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे. नेहमी नाही जमलं तरी केवळ आठवड्यातून केवळ एकदा तरी भक्तांचा संघ घेतलाच पाहिजे. त्यांच्याबरोबर भगवंतांबद्दल चर्चा केली पाहिजे, सोबत प्रसाद घेतला पाहिजे इत्यादी. कारण जीवात्मा या भौतिक जगामध्ये आहे याचा अर्थ तो अगोदरच मोहित झालेला आहे, म्हणूनच तर तो या भौतिक जगामध्ये आहे. म्हणून या बंधनातून सुटण्यासाठी प्रयत्न करत असताना तो पुन्हा पुन्हा मोहित होण्याची पावलोपावली शक्यता असते. याला दिव्य मार्गावरून भ्रष्ट होणं असं म्हणतात. म्हणून आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून भ्रष्ट होण्याचे काय परिणाम होतात हे जाणून घेण्याबद्दल अर्जुन येथे श्रीकृष्णांना विचारत आहे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण हे शरीर नाही तर आत्मा आहोत हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे आणि कलियुगासाठी सहज सुलभ अशा भक्तियोगामध्येच स्थित झालं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. मायाशक्तीच्या प्रलोभनांना जाणीवपूर्वक नाकारूयात आणि स्वतःला भक्तिमार्गावर टिकून ठेवण्यासाठी सतत प्रेरणा देणाऱ्या भक्तांच्या संघामध्ये सतत राहूयात. धन्यवाद. हरे कृष्ण.